कर्नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांना आणि पथसंचलनांना परवानगी देण्यावरून काँग्रेस नेत्यांनी विशेषतः मंत्री प्रियांक खरगे यांनी नोंदवलेल्या आक्षेपानंतर राज्य सरकारने विधानसभेत याबाबत सविस्तर स्पष्टीकरण सादर केले. सरकारने म्हटलंय की यावर्षी राज्यात झालेल्या 518 पथसंचलनांपैकी कोणत्याही कार्यक्रमामुळे कायदा सुव्यवस्थेवर कुठलाही नकारात्मक परिणाम झालेला नाही. राज्याचे गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. चित्तपूरमध्ये संघाच्या पथसंचलनाला परवानगी नाकारताना कलबुर्गी जिल्हा प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेचा दाखला दिला होता. पण आता सरकारने स्पष्ट केले की राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात संघाच्या कार्यक्रमांमुळे कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण झाल्याची एकही घटना घडलेली नाही. उलट कर्नाटकच्या उत्तर प्रांतातील सेडम येथे संघाचे पथसंचलन अडवत संघ स्वयंसेवकांना ताब्यात घेण्याचा प्रकार घडला होता.